पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोक 3 शिफ्टमध्ये काम करतात। संपूर्ण प्रशासन काम करत आहे। गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करतात आणि कुणबी जातीचे कुणबी ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम त्यांनी केलं। त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकते। म्हणून आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे, जर सरकार सकारात्मक आहे, सरकार पूर्णपणे चर्चेमध्ये आहे, ज्या ज्या काही सूचना येतात त्याच्यावर सरकार काम करतं आहे आणि म्हणून यामध्ये सर्वांनी संयम ठेवणं आवश्यक आहे। मराठा समाज बांधवांना देखील माझी विनंती आहे की हे सरकार देणार आहे, हे सरकार निर्णय घेणार नाही ते ठीक आहे ना, ते मी बार तेच सांगितलं की आम्ही ते नाकारलेलं नाही, परंतु ते टिकणार आहे का? ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? एनटी व्हिजिएंटी सारखं ते टिकणार का? कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेल्यावर आरक्षण उडणार। नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा होणं गरजेचं आहे। ते मराठ्यांनी कधी नाकारलं? कधीच नाकारलं नाही। पण जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणातल्या तर मराठ्यांकडून बी एकच आहे, साधा आणि सोपा, मराठ्यांना इथंच देऊन टाका ना, किंवा 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा। तोच आकडा प्रचंड मोठा होतो आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा। सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। बरोबर, तेच सर्वेक्षणच त्या क्युरिटी पिटिशनसाठी चाललंय। मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ते, म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना मी, परंतु टिकणार आहे का आम्हाला तेच विषय। सर्वेक्षण होणार, परत तिथंच जाणार आहे तो विषय क्युरिटी पिटिशन जवळच, कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे। त्याच्यातल्या अटी शर्ती ज्या आहेत गायकवाड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहेत। त्यामुळं ते टिकणार आहे नाही आहे ते अनेक प्रश्न आहेत त्याच्यात, आणि टिकणार आहे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे। परंतु चांगली गोष्ट आहे, कामाला लागलेत किमान या आंदोलनाचं मराठा एक आलाय, ह्या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाही आहे त्यांची, परंतु ओबीसी आरक्षण आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर